ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आज आपल्याकडे श्री अरविंदांच्या द मास्टरी ऑफ इग्नरन्स यातून एक छोटा पण मला वाटतं खूप महत्वाचा उतारा आहे. आणि खरं सांगायचं तर यातलं पहिलंच वाक्य वाचून मी थोडा थांबलोच. भारतीय तत्वज्ञानातला एक मोठा सिद्धांत, त्याला श्री अरविंद सुरुवातीलाच म्हणतात की मी सहमत नाही. हो, आणि हे खूप मोठं धाडसी विधान आहे, नाही का? अगदी. कारण जग हे माया आहे, एक भ्रम आहे, या विचारावर तर आपली अनेक दर्शनं उभी आहेत. हो, पण श्री अरविंद थेट म्हणतात की नाही, जग मिथ्या नाही. जर ते मिथ्या नाही तर मग काय आहे? त्यांच्या मते ते ब्रह्माचीच एक खरी, एक वास्तविक अभिव्यक्ती आहे. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपलं जे एक एकंदरीत आकलन आहे की माया आपल्याला सत्यापासून दूर नेते आणि म्हणून जगाचा त्याग महत्वाचा ठरतो. श्री अरविंद तर इथे पूर्णपणे वेगळाच मुद्दा मांडत आहेत. अगदी, ते सगळी दिशाच बदलून टाकत आहेत. मग त्यांच्या मते ब्रह्म कुठे आहे? जर ते जगात आहे तर मग ते तसं. हीच तर खरी गंमत आहे. ते म्हणतात की ब्रह्म हे फक्त कुठेतरी दूर, विश्वाच्या पलीकडे असलेलं सत्य नाहीये. अच्छा, ते इथेही आहे, याच जगात, आपल्या अस्तित्वात. म्हणजे साधनेची दिशाच बदलते, जगापासून पळून जायचं नाहीये. अजिबात नाही. उलट जगात राहूनच त्या सत्याचा शोध घ्यायचा आहे. ठीक आहे, मग जर जग खरं आहे आणि ब्रह्मसुद्धा त्यातच आहे, तर मग माणसाच्या दुःखाचं कारण काय? अडथळा कुठे आहे? बरोबर. आणि इथेच ते अज्ञान ही संकल्पना समोर आणतात. ते म्हणतात की आपला खरा संघर्ष किंवा आपला शत्रू तो बाहेर नाहीये, ते जग किंवा माया नाही, तर आपलं स्वतःचं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नसणं असं काही नाहीये, बरोबर? मग काय आहे हे अज्ञान? नक्की कशाला म्हणत आहेत ते अज्ञान? त्यांच्या मते हे अज्ञान म्हणजे मनाची एक अशी अवस्था आहे जिथे आपण स्वतःला आणि जगाला वेगळं समजतो, तुटलेलं समजतो. अच्छा, म्हणजे मी आणि ते जग. हो, हा जो भेद आहे, ही जी विभाजनाची चेतना आहे, तेच खरं अज्ञान आहे. आणि हेच आपल्याला आंधळं बनवतं. आपण आपलं खरं स्वरूप ओळखू शकत नाही. म्हणजे खरा संघर्ष हा आपल्याच मानसिक, आपल्या चैतन्याच्या अडथळ्यांशी आहे. अगदी, जगाला बदलण्यापेक्षा किंवा त्यापासून दूर जाण्यापेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनाला बदलणं जास्त महत्वाचं आहे. वा. आणि ते त्याही पुढे जातात. ते म्हणतात की हे अज्ञान फक्त सत्याला झाकत नाही, मग तर ते एक चुकीचं, एक मर्यादित वास्तव तयार करतं आणि आपण त्यात जगत असतो. म्हणजे आपण आपल्याच तयार केलेल्या जगत जगतो. बरोबर. त्यामुळे या अज्ञानावर मात करणं म्हणजे फक्त काहीतरी शिकणं नाही, तर अस्तित्वाकडे बघण्याचं दृष्टिकोनच मुळापासून बदलणं आहे. म्हणजे मुक्तीसाठी जगाचा त्याग करायची गरजच नाही. गरजच नाही. खरा योग हा आपल्या चेतनेचे विकास करण्यात आहे. ठीक आहे, म्हणजे संघर्ष जगाशी नाही तर आपल्याच मानसिक अडथळ्यांशी आहे. मग ह्या दृष्टिकोनातून तर जगण्याकडे पाहण्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. नक्कीच. हा एक प्रचंड मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे की नाही? हो. खरा संघर्ष बाहेरील जगाशी नाहीच आहे, तो आपल्यातील अज्ञानाशी आहे. ते अज्ञानच आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपापासून दूर ठेवतंय. म्हणजे श्री अरविंदांचा विचार आपल्याला जगापासून दूर नाही तर जगात अधिक सजगपणे जगायला सांगतो. अगदी, अधिक पूर्णतेने. आणि हाच विचार खरं तर आपल्या श्रोत्यांनी करायला हवा. एक वेगळीच दिशा आहे ही. हो, आणि तो आपल्याला एका गहन प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणता? विचार करा. जर जग हे ब्रह्माचीच खरी अभिव्यक्ती आहे आणि आपला एकमेव अडथळा म्हणजे आपलं अज्ञान, तर मग या अज्ञानावर पूर्ण विजय मिळवल्यावर काय होईल? फक्त आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल की प्रत्यक्ष जग अनुभवण्याची आपली पद्धतच आमूलाग्र बदलेल? धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.